Welcome once again. So let's start with the discussion of wave optics. So today is our last lecture of this topic. So आज आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन करूया. याच्या आधी सुद्धा लेक्चरमध्ये बरेचसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेतलेले आहेत जे की CETला विचारलेले होते. पण तरीसुद्धा अजूनही काही क्वेश्चनचं प्रॅक्टिस आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत आणि दिस इज आवर लास्ट लेक्चर. आज हे आपलं शेवटचं लेक्चर असेल. सो हे लेक्चर आणि याच्या पाठीमागची सगळी लेक्चर्स ही सगळी वेव ऑप्टिक्सशी रिलेटेड आहेत. मी आधीही म्हटलं होतं की टॉपिक थोडंसं वास्ट आहे, कॉम्प्लिकेटेड थोडंसं आहे असं आपण म्हणूया. कारण वेव थिअरी ऑफ लाईट पार्ट वेगळा आहे, इंटरफरन्स वेगळा आहे आणि पुन्हा डिफ्रॅक्शन पार्ट वेगळा आहे. तरी पोलरायझेशन आणि लिमिट ऑफ रिझोल्युशन हे 2 पॉईंट रिड्यूस केल्यामुळं अजून टॉपिकची लेंथ थोडी आपल्यासाठी कमी झाली. अदरवाईज अजून 2-3 लेक्चर आपल्याला याचे एक्स्ट्रा घ्यावे लागले असते. परंतु सिलेबस रिडक्शन झाल्यामुळं आपल्याला फक्त एवढ्याच पॉईंट्सवरती कॉन्सन्ट्रेशन करावं लागलं आणि ते आपण सगळं इन डिटेल व्यवस्थित स्लोली प्रत्येक पॉईंट व्यवस्थित तुम्हाला सांगून ते संपवलेलं आहे. आता तुमचं काम काय आहे की सिन्सिअरली यू हॅव टू वॉच ऑल द व्हिडिओज अँड यू हॅव टू प्रिपेअर द नोट्स ॲज वेल ॲज यू हॅव टू प्रॅक्टिस द क्वेश्चन्स. दोज आर थेरॉटिकल, दोज आर न्यूमेरिकल और दोज आर मे बी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. सो हे सगळं प्रॅक्टिस तुम्हाला करणं अपेक्षित आहे. तरच कुठं तर मग एक तुम्ही चांगला अभ्यास या टॉपिकचा करू शकाल आणि चांगले मार्क्स तुम्ही याच्यामध्ये गेन करू शकाल. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कन्सिडर केला जातो लाईट हा फिजिक्समधला. फिजिक्स इज द कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ थिंग्स दॅट इज लाईट, साऊंड, मॅग्नेट्स, इलेक्ट्रोमॅग्नेट, सेमीकंडक्टर्स, मोशन्स, ओके, फ्लुइड्स, देन इलास्टिसिटी. देर आर नंबर ऑफ पॉईंट्स इन्क्लूड इन द फिजिक्स. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज लाईट. मी लाईटशी रिलेटेड काही बेसिक लेक्चरसुद्धा यूट्यूबला अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघितलेत. तरीसुद्धा सुरुवातीला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि जनरल लाईटची कन्सेप्ट त्याच्याबद्दल आयडिया तुम्हाला येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आपले हे जवळपास मला वाटते 9-10 लेक्चर्स झाले असावेत. तर हे सगळे लेक्चर्स व्यवस्थित बघणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये काही जर पाठीमागे शंका असतील तर डेफिनेटली तसा मेसेज करा. 1-2-3 स्टुडंट्स आहेत ते नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतात, अभ्यास करतायत व्यवस्थित, शंका पण विचारत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. त्यांच्या शंकांचं समाधान करण्याचं काम किंवा ते उत्तर देण्याचं काम मी डेफिनेटली करतो आहे. आणि ते बरं वाटतं जेव्हा एखादा विद्यार्थी क्वेश्चन करतो की सर हे इंटरफरन्स किंवा हे डिफ्रॅक्शन किंवा हे मॅक्सिमा, मिनिमा किंवा काही रिलेटिव्ह क्वेश्चन्स जर तो विचारत असेल तर एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि मग ते पुन्हा क्वेरी ती सॉल्व करायला सुद्धा मजा येते. त्यामुळं काही शंका असतील तर तशा मला व्हॉट्सअपला मेसेज करत चला, डायरेक्टली कॉल करत चला किंवा टेक्स्ट मेसेज काही करत चला, पण कम्युनिकेशन राहू देत. म्हणजे मी काय शिकवतो ॲटलिस्ट तुम्हाला कळतं आहे की नाही एवढं तरी मला ते सांगायचा प्रयत्न करा. थोडासा फीडबॅक देत चला प्रत्येक वेळेला. काही लेक्चरमध्ये तुम्हाला अडचणी येत असतील, स्पीड जास्त होत असेल, कमी होत असेल, लिहिलेलं दिसत नसेल, अक्षर थोडंसं माझं हँडरायटिंग अजून साईज लहान वाटत असेल, अशाही जरी काही क्वेरीज असतील, व्हिडिओ ब्लर होत असेल, क्लिअर होत नसेल, अशा बऱ्याचशा क्वेरीज जर असू शकतील तर मला तशा तुम्ही त्या सांगत चला. आय होप की त्या नसाव्यात. मी तेवढा प्रयत्न करतो आहे आणि जेवढं क्लिअर लेक्चर तुम्हाला देता येईल तेवढं द्यायचा मी प्रयत्न करतो आहे. कारण आपल्याला टार्गेट जे आपलं आहे CETचं बोर्ड एक्झाम्स ते व्यवस्थित अचीव करायचं आहे. त्यासाठी फिजिक्स विषयामधून तुम्हाला कुठलीही डिफिशियन्सी तिथं राहता कामा नये यासाठी मी प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आहे. सो तुम्हीसुद्धा तितकाच प्रामाणिकपणे सिन्सिअरली प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठं तर मग दोन्ही साईडनं तो प्रयत्न होईल आणि त्याचा आउटपुट मग तुमच्या मार्क्समध्ये दिसू शकेल. त्यामुळे थोडासा हा प्रयत्न सगळ्यांनी करा. आणि काही डेफिनेटली शंका असतील तर विचारा चला. मी प्रत्येक लेक्चरला तुम्हाला सांगत असतो की अभ्यास करा आणि काही शंका असतील तर नक्की विचारत चला. ओके. सो काही विचारतायत पण अजूनही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जर शंका विचारल्या तर ते अजून जास्त मजा येईल. ओके. सो काही क्वेश्चन्स मी अजून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे थोडेसे NCERT लेवलचे काढलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स आज आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करूया. क्वेश्चन्समध्ये वेव थिअरी ऑफ लाईट आहे, इंटरफरन्स आहे, डिफ्रॅक्शन आहे, सगळ्या कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. पहिल्यांदा मी क्वेश्चन देतो. सो क्वेश्चन सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या आणि लिहून झाल्यानंतर मग क्वेश्चन त्याचं आन्सर तिथं लिहायचा प्रयत्न करा. ओके. 1 बाय 1 जाऊया आपण. बघा क्वेश्चन फर्स्ट बघा. ऑन ए हॉट समर नाईट the refractive index of air is smallest near the ground
and increases with height from the ground. When a light beam is directed horizontally, the Huygens principle leads us to conclude that it travels the light beam. आणि 4 ऑप्शन्स आहेत. becomes narrower, goes horizontally without any deflection, bends downward and bends upward. असा क्वेश्चन आहे. म्हणजे एक हॉट समर नाईट कन्सिडर केलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणूया आपण आणि रात्रीची वेळ आहे. सो रात्रीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की जे आपल्याला हवा लागते ते त्याचं टेम्परेचर किंवा त्याची विलॉसिटी हे व्हॅरिएबल आपल्याला नेहमी लागत असतं. असं कंटिन्युअस थंडीसारखं थोडक्यात लागत नाही असं आपण म्हणतो. पण ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला ते व्हॅरिएबल विलॉसिटी वगैरे आपल्याला लागत असते. सो एक कंडिशन त्यांनी दिली बघा की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे ऑफ एअर इज स्मॉलर नियर द ग्राउंड अँड इन्क्रीजेस विथ हाईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज ग्राउंड नियर द ग्राउंड असं आपण म्हणूया. ओके, अँड दिस इज ॲट सम हाईट. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲट ग्राउंडच्या जवळचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा स्मॉल दिलेला आहे, स्मॉल, आणि हाईटवरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लार्ज दिलेला आहे. आणि हे असं लाईट फ्लो होते असं आपण म्हणूया, हॉरिझॉन्टली फ्लो होते असं म्हटलं ना. वेन अ लाईट बीम इज डायरेक्टेड हॉरिझॉन्टली. सो अकॉर्डिंग टू द हायजेन्स प्रिन्सिपल ते 4 वाक्य वाचा आणि त्यातलं कुठलं वाक्य बरोबर असू शकतं. बिकम्स नॅरोअर, लाईट नॅरोअर होईल का पहिला. गोज हॉरिझॉन्टली विदाउट एनी डिफ्लेक्शन, कुठलंही डिफ्लेक्शन होणार नाही असं म्हटलेलं आहे. बेंड्स डाऊनवर्ड, हवा खाली जाईल, आणि बेंड्स अपवर्ड असं म्हटलेलं आहे, वरती हवा जाईल. सो याच्यामध्ये काय करायचं बघा. सो ॲज वी नो दॅट सपोज दिस इज द फर्स्ट रे, वी कॅन से दॅट सेकंड थर्ड फोर्थ अशी करत करत ही सेकंड रे म्हणूया आणि ह्याच्यामधल्या रेज आहेत असं पण म्हणूया. पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुठं आहे कमी, तर नियर टू द ग्राउंड. म्हणजे ह्या रेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे बघा, कमी आहे, मिनिमम आहे. ओके, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिनिमम असेल तर विलॉसिटी कशी असेल हे सांगावं लागेल आपल्याला. सिमिलरली याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे तर याची विलॉसिटी कशी असेल हे सांगावं लागेल आपल्याला. सो वी हॅव रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू विलॉसिटी ऑफ फर्स्ट मीडियम टू द विलॉसिटी ऑफ सेकंड मीडियम. इट मीन्स दिस इज द डेफिनेशन ऑफ रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बघा ही डेफिनेशन याच्या आधी मी तुम्हाला कधी सांगितलंय का बघा. सो हेच आपण असंही लिहितो ना, μ2 अपॉन μ1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. आपण रीड करताना पण असं रीड करायचं. जो μ2 समोरचा आहे ना त्याला म्हणायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. म्हणजे विथ रिस्पेक्ट असतं ते खाली असतं ना डिनॉमिनेटरमध्ये. सो आपण लिहिलं μ2 अपॉन μ1. हेच λ1 अपॉन λ2 पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन असते ना. बेसिक लेक्चरमध्ये पण आहे किंवा बेसिक 11th बेसिक लेक्चर दिले ते जरी बघितले तरी चालतील, किंवा जनरल तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा कुठलाही व्हिडिओ तुम्ही बघा, डेफिनेशन तुम्हाला समजून जाईल. मग व्हिलॉसिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समधलं रिलेशन मी काल पण बडबडलो होतो आणि आज पण बडबडतो की ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे त्या मीडियमची व्हिलॉसिटी जास्त असते. म्हणजे एअरमधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी वाटतोय तर व्हिलॉसिटी जास्त असेल. आणि ती जर लाईट जर एखाद्या पाण्यामध्ये निघून गेली तर पाणी हे डेन्सर आहे, सो त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आता वाढणार आहे. सो व्हिलॉसिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. बिकॉज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड व्हिलॉसिटी बोथ आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. थेरी लक्षात येते का बघा, वेव्ह थेरी ऑफ लाईटमध्ये. सो हेअर रिलेशन वी आर युझिंग द व्हिलॉसिटी अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, सो ॲट द प्लेस इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज मिनिमम द व्हिलॉसिटी इज मॅक्सिमम. मग ग्राउंडच्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे, स्मॉल आहे. मग ग्राउंडच्या ठिकाणी व्हिलॉसिटी जी आहे ती कशी असणार आहे, लार्ज, मॅक्सिमम असेल. सो व्हिलॉसिटी इथं जास्त असेल आणि वरती कमी कमी जाईल बघा. आणि इथं व्हिलॉसिटी काय असेल, व्हिलॉसिटी स्मॉल असेल. का, कारण इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे, जास्त आहे. सो इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज लार्ज ॲट दिस प्लेस वी कॅन से दॅट वॉट एव्हर द लाईट रेज आर देअर व्हिलॉसिटी इज व्हेरी स्मॉल. आणि जसं आपण खाली जातोय तशी व्हिलॉसिटी काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. आणि सगळ्यात खालच्या रेची व्हिलॉसिटी कशी असणार आहे, जास्त असणार. सो हाच वेव्ह फ्रंट मी इथं घेतो बघा आणि असा ड्रॉ करतो. सो हा पहिला रे, हा दुसरा रे, हा तिसरा रे, हा चौथा रे, हा पाचवा आणि हा सहावा म्हणजे थोडक्यात हा असं आपण म्हणूया. ओके, म्हणजे ज्या रेची व्हिलॉसिटी जास्त आहे तो काय होणार आहे, बेंड होणार आहे वरच्या डायरेक्शनला, म्हणून हा असा वरती बेंड होईल बघा. ओके, मग हा बेंड झाला तर हा जो वेव्हफ्रंट आहे ना एक प्रकारचा, हा जो वेव्हफ्रंट आहे इथं जसं तुम्हाला प्लेन वेव्हफ्रंट दिसत होता तो आता इथं कसा दिसतोय बघा,
bends, we can say that bends upward. So this wave front bends upward असं आपण म्हणू. लक्षात आलं का बघा क्वेश्चन and their answer. So this is the answer of this question, that is bends upward, we can say that. Next, second question given, the refractive index of glass with respect to medium is 4/3 if Vm minus Vg is equal to 6.25 into 10 raised to 7 meter per second, then the velocity of light in the medium will be. Given points पहिल्यांदा बघून घेऊया. The refractive index of glass with respect to medium is, refractive index of glass with respect to medium is म्हणजे थोडक्यात म्यू जी अपॉन म्यू एम. ग्लास आणि मीडियम मधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे ग्लासचा थोडक्यात दिलेला आहे विथ रिस्पेक्ट टू मीडियम 4/3 वी कॅन से दॅट. हा झाला पहिला गिवन पॉइंट. ओके, नेक्स्ट Vm मायनस Vg, दोन व्हेलॉसिटी मधला डिफरन्स दिलेला आहे. इफ द डिफरन्स इज 6.25 into 10 raised to 7, 6.25 into 10 raised to 7 meter per second. हा झाला दुसरा गिवन पॉइंट. नेक्स्ट, देन द व्हेलॉसिटी ऑफ लाइट इन द मीडियम विल बी. Vg विचारलेलं, Vm विचारलेलं. Vm म्हणजे मीडियम मधली व्हेलॉसिटी आणि Vg म्हणजे ग्लास मधली व्हेलॉसिटी. आता हे आणि हे जर 4/3 असेल तर मला सांगा याच्या नियमानुसार काय येईल सांगा, रिव्हर्स लिहायचं आपल्याला. सो हा 4 म्हणजेच आपण काय लिहूया, व्हेलॉसिटी ऑफ मीडियम लिहूया अपॉन व्हेलॉसिटी ऑफ काय लिहूया, व्हेलॉसिटी ऑफ ग्लास लिहूया. चालेल का, रिव्हर्स लिहिलं बघा म्हणजे रेशो तरी ॲटलीस्ट हा असं आपण लिहू शकतो. सो आपण Vm अपॉन Vgचा रेशो हा लिहू शकतो. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, Vg फाइंड करायचं आहे, सॉरी Vm फाइंड करायचं आहे. आता हा Vm फाइंड करायचा आहे. Vg माहिती आहे का, कुठे Vg माहित नाही आहे, हे रिलेशन फक्त माहिती आहे आणि ही इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे. सो आपण मला सांगा या इक्वेशनवरनं जर Vm काढला तर किती येईल, हा Vg पलीकडे घालवा. सो Vg प्लस 6.25 इंटू 10 raised to 7 म्हणजे आपल्याला आता कॅल्क्युलेट कोण करावं लागेल, Vg कॅल्क्युलेट करावं लागेल. सो Vg कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल थोडासा विचार करूया. सो Vm refractive index, velocity of light in the medium, velocity of light in the glass. So how to find the Vg? So Vm minus Vg is given. Okay, so Vm minus Vg we can write 4:3 रेशो घेता येईल Vm मायनस Vg आणि त्यांचा डिफरन्स पण दिलेला आहे. ओके, सो वी कॅन, ठीक आहे आपण असं एक करून बघूया बघा. हे Vm मायनस Vg दिलेलं आहे, आपल्याला टार्गेट काय Vg काढायचं ना सध्या तरी आणि पुन्हा मग Vm काढायचं. सो 6.25 इंटू 10 raised to 7 म्हणूया आपण, चालेल. आता आपण Vm आणि Vgचा रेशो तर घेतलेला आहे बघा. किती रेशो आहे बघा Vm आणि Vgचा, 4/3 आहे का. सो इथं लिहू का मी, सो Vm अपॉन Vg तुम्ही व्यवस्थित एका खाली एक लिहा, 4/3 लिहू शकतो आपण, चालेल. आपल्याला हे माहीत आहे बघा Vm मायनस Vg डिफरन्स माहीत आहे. सो इथं आपण डिफरन्स तयार करू शकतो, चालेल. सो हा डिफरन्स असा तयार केला तर चालेल का सांगा, Vm मायनस Vg अपॉन Vg इज इक्वल टू 4 minus 3 upon 3 असं लिहिलं तर चालू शकतं. सो आपल्याला Vm मायनस Vg अपॉन Vg इज इक्वल टू 1/3 मिळालं बघा. Vm मायनस Vg अपॉन Vg इज इक्वल टू 1/3 चालेल का बघा. थोडंसं आपल्याला डिफरन्स दिलेला आहे, सो डिफरन्सच्या रिलेटेड आपण एक असं इक्वेशन तयार केलं. आता हा माहीत आहे आपल्याला म्हणजे काय निघेल आपल्याला, Vg निघेल आणि दिस इज आवर टार्गेट. सो एकदा का Vg निघाला की ह्या दोन्हीची ॲडिशन करा आपल्याला Vm निघेल आणि Vm म्हणजे काय, velocity of light in the medium. So we can write Vg, हा Vg इकडे घेऊया, हा 3 इकडे घेऊया. So 3 into Vm minus Vg. So 3 into Vm minus Vg is what, 6.25 into 10 raised to 7. This is the value of Vg. बरोबर आहे का बाबा. चला आता Vg मिळाला, मग हे करा किंवा पुढे केलं तरी सुद्धा चालू शकेल, मल्टिप्लाय फक्त करायचं आहे. चला Vg मिळाला, तो Vg इथं पुट करा. So therefore Vm is equal to
3 इंटू 6.25 इंटू 10⁻⁷ प्लस 6.25 इंटू 10⁻⁷. सो यू कॅन इझिली सॉल्व दिस. हे फक्त आता गुणाकार करा आधी, नंतर ॲडिशन करा. ॲडिशन सुद्धा तुम्हाला जमली पाहिजे. 10च्या पॉवर वगैरे कॉमन वगैरे काढून सगळं तुम्ही मग करू शकता. आणि यू विल गेट द आन्सर बी ऑप्शन मिळतो 2.5 इंटू 10⁻⁸. अँड दिस इज मीटर पर सेकंड. सो दिस इज द कॅल्क्युलेशन. बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरचीच ही कन्सेप्ट आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि दिलेले गिवन पॉईंट्स याची फक्त आपल्याला थोडंसं मग रिअरेंजमेंट करावी लागते. आणि ही रिअरेंजमेंट कधी शक्य होते, जेव्हा तुम्ही जास्त न्यूमेरिकल सॉल्व करता, जेव्हा तुम्ही जास्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व करता, कॅल्क्युलेशन स्वतः करता, तेव्हा ही ॲडजस्टमेंट सॉल्व करायला लक्षात येते की काय करायचं याच्या पुढं. नाही तुमचं जर प्रॅक्टिस नसेल मॅथमॅटिक्स हे जर कॅल्क्युलेशनचं, तर मग हे तुम्हाला सुचणार नाही की हे कसं करायचं. पण जर प्रॅक्टिस असेल तर मग याच्यावरून आपल्याला पोहोचायचं तिथपर्यंत. म्हणजे मॅथ्स आहे ना सगळं. मॅथ्समध्ये तुम्ही कशा ट्रिक्स वापरता, काही मनाच्या स्टेप्स पण करता ना तुम्ही, सेल्फ स्टेप्ससुद्धा करता तुम्ही. तिथं तुम्हाला फॅकल्टीनं सांगायची गरज नाही की यानंतर ही स्टेप करा. ॲज पर द रिक्वायरमेंट तुम्हाला स्टेप्स करायला तिथं चान्स असतो. सेम फिजिक्समध्ये जेवढं तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला तिथे ती काय करता येईल, स्टेप मग स्वतःहून करता येईल. ओके, सो राईट डाऊन दिस. सो ऑप्शन बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. सेम जवळपास अशाच टाईपवरती आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सेप्टवरतीच आहे. लाईट एंटर्स फ्रॉम एअर इंटू ए मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. पर्सेंटेज चेंज इन इट्स वेवलेंथ इज. लाईट एंटर्स फ्रॉम एअर इंटू ए मीडियम. सो एअरमधनं लाईट कुठं चाललेली आहे, मीडियममध्ये चाललेलं आहे. सो एअर टू मीडियम. ओके, सो वी कॅन फर्स्ट ऑफ ऑल राईट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू मीडियम. और आता त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर दिलेला आहे, 1.5 दिलेला आहे. नेक्स्ट पर्सेंटेज चेंज इन इट्स वेवलेंथ. पर्सेंटेज चेंज इन इट्स वेवलेंथ. सो वेवलेंथ काढायची आहे आपल्याला, पर्सेंटेज चेंज. आता एक सांगा, आपण एकतर असं करूया, वेवलेंथ फाइंड करूया पहिल्यांदा एअरची आणि मीडियमची अशी फाइंड करूया. ओके, सो हाच फॉर्म्युला असा लिहिला तर चालेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू 1.5. आणि हा फॉर्म्युला व्हिलॉसिटीच्या फॉर्ममध्ये व्हिलॉसिटी ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू व्हिलॉसिटी ऑफ मीडियम, म्हणजेच वेवलेंथ ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वेवलेंथ ऑफ मीडियम. सो आपण लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा मीडियम असं लिहू शकतो. चालेल का बघा, हाच फॉर्म्युला असा लिहिला तर चालेल का. नेक्स्ट, सो लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा मीडियम असं लिहिलं तर चालेल. आता हे 1.5 आहे म्हणजे 4/3 किंवा 3/2 म्हणूया आपण. चालेल का बघा. सो वी कॅन राईट 3/2 इन्स्टेड ऑफ 1.5. समजलं मी काय केलं, ही स्टेप बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तोच मी इथं सिम्प्लिफाय केला. 1.5 ने याच्याऐवजी लिहिलं मी. सो मला लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा यम मिळालं. चालेल का, लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा यम. आता लॅम्बडा ए वरती आहे, लॅम्बडा यम खाली आहे. ओके, साहजिकच वरची व्हिलॉसिटी वेवलेंथ जास्त आहे, खालची व्हिलॉसिटी वेवलेंथ कमी आहे. रेशो दिसतोय ना आपल्याला, रेशोवरनं सांगू शकतो. हेच आपण असं लिहूया का, लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा एम अपॉन लॅम्बडा एम. चालेल का बघा. ओके, सो वी कॅन राईट 3 - 2 upon 2. So it becomes 1/2. So lambda a minus lambda m upon lambda m. So we get 1/2. चालू शकेल का बघा. लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा एम अपॉन लॅम्बडा एम. चालेल, मी काय ॲडजस्टमेंट केली बघा, लक्षात येते का. पण ही ॲडजस्टमेंट आपल्याला पर्सेंटेज चेंज इन वेवलेंथला सॅटिस्फाय करत नाही. का नाही बघा, वरती मीडियम कुठला आहे, एअर आहे. एअरमधून कुठे गेली, एअरमधून ती मीडियममध्ये गेली. मग आपल्याला पर्सेंटेज चेंज कसा काढायचा, तर एअरची किती असते लॅम्बडा ए,
मीडियमची किती असते लॅम्बडा एम. सो पर्सेंटेज चेंज म्हणजे काय, याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये झालं. ओके, म्हणजे लॅम्बडा एम आणि लॅम्बडा ए मधला डिफरन्स म्हणजे थोडक्यात कोण, लॅम्बडा एम मायनस लॅम्बडा ए. सो हा डिफरन्स झाला, इथं लिहितो कुठं तर बाजूला, लॅम्बडा एम मायनस लॅम्बडा ए. दिस इज अ चेंज. आणि हा कोणापैकी चेंज, तर हा चेंज लॅम्बडा ए पैकी, कारण ए म्हणजे एअर आहे ना, एअरमधनं गेलेलं आहे, इनपुट मीडियम खाली घेतो ना आपण. सो दिस इज नथिंग बट द पर्सेंटेज चेंज इन द वेवलेंथ. ॲक्च्युअल हा फॉर्म्युला असणं अपेक्षित आहे, पण इथं बघा फॉर्म्युला हा आहे का, लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा एम 1/2. त्यामुळे हा फॉर्म्युला सॅटिस्फाय होणार नाही. म्हणून मी तरी पण लिहून ठेवला, हा लिहा तुम्ही ॲन्सरमध्ये पण हा सॅटिस्फाय होणार नाही, हा फॉर्म्युला पाहिजे. मग हा फॉर्म्युला पाहिजे असेल तर कसा येणार मग, आता लॅम्बडा एम किती आहे 2, लॅम्बडा ए किती आहे 3 आणि अपॉन किती 3. सो इट बिकम्स -1/3. पण आता मायनस तर असून चालेल का, नाही चालणार. म्हणून हे जस्ट काय करायचं, मग याची मॅग्नेट्यूड व्हॅल्यू घ्यायची 1/3. सो 1/3 इंटू पर्सेंटेज आहे ना म्हणजे 100. सो 33.33% म्हणूया. मायनसमध्ये फक्त आपल्याला ठेवता येत नाही म्हणून आपण ते काय लिहूया, प्लस लिहूया. सो 33 आहे का, येस, सी ऑप्शन आहे. समजलं का बघा काय केलं. सो दिस इज नथिंग बट द पर्सेंटेज चेंज इन द वेवलेंथ. समजलं पर्सेंटेज चेंज कसा काढायचा. एक बऱ्याच वेळेला लक्षात ठेवा, पर्सेंटेज चेंज दोन गोष्टींमधला पर्सेंटेज चेंज काढायचा तुम्हाला. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया A1 आणि A2. A1चा A2 तयार झाला, ठीक आहे. मग A2 तयार झालाय म्हणून A2 आणि A1चा डिफरन्स घ्यायचा. कुणापैकी तयार झालाय, A1. ह्याला पर्सेंटेज चेंज म्हणायचं आणि ह्याला पुढं जस्ट 100 मल्टिप्लाय करायचं म्हणजे पर्सेंटेज चेंज झाला. लक्षात आलं. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द पर्सेंटेज चेंज. सो वी कॅन से दॅट 33.33% इज द आन्सर. चलो नेक्स्ट घेऊया क्वेश्चन 4. व्यवस्थित ॲनालिसिस करून लिहा. द अँगल ऑफ इन्सिडन्स इज फाउंड टू बी ट्वाइस द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन व्हेन ए रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम व्हॅक्यूम इंटू मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू. सो द अँगल ऑफ इन्सिडन्स विल बी. आता एक कंडिशन दिलेली आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज फाउंड टू बी ट्वाइस द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आपल्याला आय दिलेला आहे, ट्वाइस आर दिलेला आहे. सो अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू ट्वाइस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि त्या मीडियममध्ये गेलं ना, तो त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे म्यू. सो स्नेल्स लॉ काय सांगतो, साइन आय अपॉन साइन आर. दिस इज व्हॉट, स्नेल्स लॉ. म्हणजे पहिल्या मीडियममधला इन्सिडंट, दुसऱ्या मीडियममधला रिफ्रॅक्शन आणि हा दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू पहिलं मीडियम. म्हणजे मी म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर लिहू शकतो. मला सांगा याच्याबद्दल मी आर इज इक्वल टू आय अपॉन 2 लिहिलं तर चालेल, चालू शकेल. सो मी पुट करतो. सो म्यू इज इक्वल टू साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ I/2. बघा स्नेल्स लॉ फक्त मी चेंज केला. आपल्याला ऑप्शन जर बघितले तर ऑप्शन हा फॉर्म्युला मिळणार आहे आपल्याला, कॉस इनवर्स, 2 कॉस इनवर्स, साइन इनवर्स, अशा फॉर्ममध्ये आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे. मग हा फॉर्म्युला आता कसा मिळवायचा बघा. सो आपल्याला मिळालं साइन आय अपॉन साइन आय अपॉन 2. आपण याच्याबद्दल 2 साइन आय अपॉन 2 कॉस आय अपॉन 2 लिहिलं तर चालेल का, आणि हा साइन आय अपॉन 2. आता इथं आय अपॉन 2 अँगल आहे म्हणून वरच्याच आपण फॉर्म्युला लिहिला. सो साइन थिटा बद्दल 2 साइन थिटा अपॉन 2 कॉस थिटा अपॉन 2 लिहिलं तर चालू शकतं. असा एक फॉर्म्युला आहे. सो हे दोन काय केले, कॅन्सल केले. सो राहिलं काय, म्यू इज इक्वल टू 2 कॉस ऑफ आय अपॉन 2. आता बघूया ऑप्शन्सकडे जाऊया थोडंसं. सो ऑप्शन्सकडे अजून आपल्याला रिअरेंज करता येईल. बघा हा 2 इकडे घेऊया. सो म्यू अपॉन 2 इज इक्वल टू कॉस ऑफ आय अपॉन 2 म्हणूया. चालेल का बघा, चालेल. सो पुन्हा आपण आय अपॉन 2 आणि कॉस इकडे घेऊया. सो आय अपॉन 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ म्यू अपॉन 2. चालेल का बघा चेंजेस. आणि आता ऑप्शन्सकडे अजून जाऊया. सो बी ऑप्शन बघा. सो आय इज इक्वल टू, बरोबर का. सो द अँगल ऑफ इन्सिडन्स, सो आय इज इक्वल टू हा 2 इकडे घेऊया, 2 कॉस इनवर्स ऑफ म्यू अपॉन 2. सो अँगल ऑफ इन्सिडन्स काढायचं ना. सो बी ऑप्शन.
सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, वेव्ह थिअरी ऑफ लाईटचीच ही कन्सेप्ट आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्याच बेसवरचा हा क्वेश्चन आहे. फक्त याच्यामध्ये स्नेल्स लॉ म्यू इज इक्वल टू आपण फाइंड केला, लिहिला आणि त्याच्यावरनं कंडिशन्स ऑप्शन वाईज, त्यामुळे ऑप्शन्स पहिले चारही बघणं अपेक्षित असतं, चारही बघणं व्यवस्थित की तो फॉर्म्युला आहे. आता अँगल ऑफ इन्सिडन्स इज म्हटलं ना, मग तो थिटा पण असू शकतो ना, थिटा म्हणजे काहीतरी व्हॅल्यू असू शकते, पण ऑप्शन्स बघितले तर फॉर्म्युला दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला सिम्प्लिफिकेशन हे करावं लागेल. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित. चला पुढचा क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. द टू स्लिट्स at a distance of 1 mm are illuminated by the light of wavelength 6.5 into 10 raised to minus 7 meter. The interference fringes are observed on a screen placed at a distance of 1 meter. So the distance between third dark fringe and fifth bright fringe will be. सेम टाईपचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे, क्वेश्चन ऑलरेडी रिपीट झालेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला आन्सर थोडक्यात त्याचं सांगेन बघा. टू स्लिट ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 mm, टू स्लिट 1 mm ना, स्मॉल डी, सो 1 into 10 raised to minus 3 मीटर. लगेच इथं चेंज करून घेऊया आपण. नेक्स्ट वेवलेंथ 6.5 into 10 raised to minus 7, 6.5 into 10 raised to minus 7 ही डायरेक्ट मीटरमध्ये दिलेली आहे, त्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही. द इंटरफरन्स फ्रिंजेस आर ऑब्झर्व्ड ऑन ए स्क्रीन प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. सो कॅपिटल डी इज इक्वल टू वॉट, 1 मीटर. नेक्स्ट द डिस्टन्स बिटवीन थर्ड डार्क फ्रिंज अँड फिफ्थ ब्राईट फ्रिंज विल बी. 2 पॉइंट मधलं डिस्टन्स विचारलेला आहे की तो तिसरा डार्क आणि पाचवा ब्राईट. सो पाचवा ब्राईट पहिला येईल ना, सो x5 स्मॉल x असेल हे, मायनस x'3. डॅश कुणासाठी वापरला आपण, डार्क फ्रिंजसाठी आपण डॅश वापरत होतो, आठवत आहे. ब्राईट फ्रिंजसाठी आपण डायरेक्ट हे वापरलं होतं. ब्राईट फ्रिंजचा फॉर्म्युला काय होता, xn n लॅम्बडा d अपॉन स्मॉल d, आठवत आहे. ब्राईट डार्क साठी काय होता, x' ट्वाइस n मायनस 1 लॅम्बडा d अपॉन स्मॉल d डार्क साठी. मग हा फॉर्म्युला फिफ्थ ब्राईट साठी लिहूया. फिफ्थ ब्राईट x5 लॅम्बडा d अपॉन स्मॉल d इक्वेशन 1. आता हा थर्ड डार्क साठी लिहूया फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला आधी मी लिहिले ना हे दोन, आता थर्ड डार्क म्हणजे n3 लिहायचं आहे ना. सो x3 डॅश इज इक्वल टू 2n 2 3 6 मायनस 1 5 लॅम्बडा d अपॉन, हां सॉरी ट्वाइस डी असतं ना इथं, ट्वाइस डी इक्वेशन 2. आता दोघांची सबट्रॅक्शन करायची म्हणजे कोण, सिन्स फ्रॉम 1 and 2 x5 घ्या 5 लॅम्बडा d अपॉन स्मॉल d मायनस x'3 घ्या 5 लॅम्बडा d अपॉन ट्वाइस d इज इक्वल टू, दोघांमधनं आपण 5 लॅम्बडा d अपॉन स्मॉल d कॉमन काढू. मग इथं कोण येईल 1 आणि इथं कोण येईल 1/2 येईल. सो इट बिकम्स 5/2 लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. सो हा झाला डिफरन्स 5/2. लॅम्बडा किती आहे, लॅम्बडा 6.5 इंटू 10 raised to minus 7 इंटू कॅपिटल डी किती आहे 1 अपॉन स्मॉल डी किती आहे 10 raised to minus 3. हे सॉल्व करा, तुम्हाला x5 मायनस x'3 मिळेल आणि हे आन्सर असेल तुमचं. हे फक्त आता सॉल्व करा. सो यू विल गेट द आन्सर 1.625 into 10 raised to minus 3. It means 1.63 mm. बी ऑप्शन चेक करा. समजलं का बघा. इंटरफरन्स मधला हा क्वेश्चन आहे, इंटरफरन्स वरती बेस आहे क्वेश्चन. सो वी हॅव द ऑप्शन बी दॅट इज 1.63 mm. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे इथंच बघूया. चला क्वेश्चन लिहून घ्या पहिल्यांदा. टू कोहरंट पॉइंट सोर्सेस S1 and S2 are separated by a small distance d as shown in the figure. So the fringes obtained on the screen will be. आता थोडासा हा S1 आहे आणि हा S2 आहे, स्मॉल d आहे आणि इथं स्क्रीन आहे. सो स्क्रीनवरती इथं काय मिळेल किंवा ह्या स्क्रीनवरती काय मिळेल असा क्वेश्चन आहे. सोर्सेस तर असे आहेत, इथलं डिस्टन्स डी कॅपिटल डी दिलेलं आहे असं म्हणूया आपण.
आता दोन सोर्सेस आहेत, हे कोरंट सोर्सेस आहेत. सो ऑप्शन्स आहेत की पॉईंट मिळेल, स्ट्रेट लाईन मिळेल, सेमी सर्कल मिळेल का कॉन्सेंट्रिक सर्कल मिळेल. एक तर बी आणि सी मिळणार नाही बघा. बी आणि सी ऑप्शन तर ऑब्विसली नसणार आहे. का? कारण बी आणि सी मध्ये काय म्हणले, स्ट्रेट लाईन आणि सेमी सर्कल्स म्हणलेले. सो दोन कोरंट सोर्सेस असे असतील तर काय मिळेल स्क्रीनवरती. आपण याच्या आधी सोर्सेस कसे खालीवर घेतले होते ना, S1 आणि S2 घेतला होता. मग इंटरफेअर झाले होते आणि आपल्याला फ्रिंजेस मिळत होते. फ्रिंजेस म्हणजे ब्राईट डार्क पॉईंट्स असे मिळत होते. पण इथं काय मिळेल बघा, इथं एकतर पॉईंट्स आणि कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये आन्सर असणार आहे. मग पॉईंट्स म्हणता येईल का बघा. आपल्याला मिळणार आहे तो एक पॅच मिळणार आहे ह्या दोघांच्या मुळे, असा एक पॅच. मग हा पॅच जर असेल तर ह्याला कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणता येईल का ह्याला आपल्याला पॉईंट्स म्हणता येईल. तर ह्याला कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणता येईल. ह्याला पॉईंट्स म्हणता येईल का, ह्याला पॉईंट्स म्हणता येणार नाही. सो जो काय आउटपुटला मिळेल त्याला तो काय मिळतोय, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. सो डी ऑप्शन इज करेक्ट. सो वी कॅन से दॅट द कॉन्सेंट्रिक सर्कल्स आर देअर ऑन द स्क्रीन. सो दिस इज द आन्सर. चला लिहून घ्या इथपर्यंत व्यवस्थित सगळ्यांनी. काही शंका असतील तर बघा, व्यवस्थित मेन्शन करा, लिहून घ्या, काय असतील तर तसं विचारा. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द स्लिट्स आर 2 mm अपार्ट अँड आर इल्युमिनेटेड बाय फोटॉन्स ऑफ 2 वेवलेंथ्स. 2 वेवलेंथ इथं दिलेले आहेत. λ1 12,000 Armstrong unit and λ2 10,000 Armstrong unit. Full stop. At what minimum distance from the common central bright fringe on the screen, 2 mm from the slit, capital D दिलेला आहे, will a bright fringe from one interference pattern coincide with the bright fringe from the other interference pattern. आधी बघा 2 mm apart, स्मॉल d दिलेला आहे. इंटरफरन्सच क्वेश्चन आहे. कॅपिटल D दिलेला आहे 2 मीटर. हे हवं तर 2 × 10⁻³ कन्वर्ट करूया. कॅपिटल D दिलेला आहे 2 मीटर. ज्या 2 वेवलेंथ आहेत, λ1 आहे 12,000. आता ह्या वेवलेंथमुळे एक पॉईंट मिळेल, ब्राईट पॉईंटच मिळेल असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी वेवलेंथ आहे 10,000. सो या वेवलेंथनं पण ब्राईट पॉईंट मिळतोय आणि या वेवलेंथनं पण ब्राईट पॉईंट मिळतोय. आणि हे दोन्ही पॉईंट्स कोइन्साइड आहेत, एकाच ठिकाणी कुठतरी असं आपण म्हणूया. म्हणजे थोडक्यात ह्यानं पण हाच पॉईंट मिळवला आणि या वेवलेंथनं पण हाच पॉईंट मिळवला, ह्या लाईटनं पण. मग सेंटरचा पॉईंट इथं कुठतरी इथं आहे म्हणूया. मग हे डिस्टन्स किती आहे, xn, तो प्रश्न आहे ॲक्च्युली. किती डिस्टन्सवरती मग तो पॉईंट मिळेल बघा, समजतंय का. सेंटरच्या पॉईंटपासून इंटरफरन्स फ्रिंज आठवा, ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट. सेंटरचा ब्राईट आहे ना. सो ब्राईटपासून एक वरती कुठं ब्राईट पॉईंट मिळाला आहे एक पर्टिक्युलर नंबरला, का तर 2 वेवलेंथ आहेत. आणि ह्या दोघांमुळे पण तो ब्राईट पॉईंट सेम डिस्टन्सवरती मिळालेला आहे. तर ते डिस्टन्स किती म्हणजे xn किती, पॅटर्न लक्षात येतोय का बघा. सो ब्राईटसाठी आपण xn कसा लिहितो सांगा, n λd/d लिहितो. मग आता कंडिशन तर 2 आहेत आणि दोन्ही कंडिशनचा xn कसा आहे, डिस्टन्स सेम आहे ना, तो पॉईंट एकच आहे, कोइन्साइड, म्हणून हे दोघांसाठी सेम करूया आपण. सो पहिल्याचं येणार आहे मग n1 λ1 कॅपिटल D/d. कॅपिटल D स्मॉल d दोघांसाठी सेम आहे. आणि दुसऱ्याचं येणार आहे n2 λ2 कॅपिटल D/d. xn सेम असल्यामुळे कोइन्साइड असल्यामुळे आपण हे केलं, हे दोघं कॅन्सल होतील एकमेकांना. सो राहील n1/n2 इज इक्वल टू λ2/λ1. सो λ2 आहे 10,000 Armstrong युनिट, λ1 आहे 12,000 Armstrong युनिट. हे कॅन्सल होईल, 1 2 3 1 2 3. सो 10/12. सो इट बिकम्स 5/6. सो दिस इज n1/n2. म्हणजे n1 मिळाला आपल्याला 5 थोडक्यात आणि n2 मिळाला आपल्याला 6. प्रपोर्शन मिळालं n1 आणि n2चं. मग आपल्याला हा फॉर्म्युला आहे, xn इज इक्वल टूच आहे ना, हे दोघंही xn इज इक्वल टूच आहेत ना. सो आपल्याला फॉर्म्युला कुठला, xn इज इक्वल टू कुठला पण एक लिहा. पहिला लिहूया
n1 लॅम्बडा 1 डी अपॉन स्मॉल डी. आता n1 मग किती घेऊया तर 5 घेऊया. लॅम्बडा 1 किती घेऊया तर 12,000 घेऊया इंटू 10⁻⁻10. कॅपिटल डी किती घेऊया 2 घेऊया अपॉन स्मॉल डी किती घेऊया 2 इंटू 10⁻³ घेऊया. बघूया सॉल्व करून. सो ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल xn. झालं xn मिळाला. 6 पुट करून टाकलं तरी सुद्धा चालेल सेकंड इक्वेशनमध्ये, काही हरकत नाही. पहिल्यात आपण टाकलं. सो आपल्याला इक्वेशन मग आता हे फक्त कॅल्क्युलेशन्स हवं तर करा. 6 mm ह्याचं आन्सर आहे 6 mm. बी ऑप्शन आहे 6 mm. बघा हिंट समजली का बघा, कन्सेप्ट समजली का बघा, आणि कशा पद्धतीनं सोडवलेलं आहे ते समजलं का बघा. चला लिहून घ्या. चला पुढचा क्वेश्चन लिहून घ्या. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. In Young's double slit experiment, the fringe width obtained by a monochromatic light of wavelength 6000 Armstrong unit is 2 mm. फ्रिंज विड्थ दिलेलं आहे वेवलेंथला. सो वेवलेंथ आहे समजा एवढी बायप्रिझम एक्सपेरिमेंटमध्ये, सॉरी यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये, आणि फ्रिंज विड्थ मिळालेली आहे 2 mm. सो 2 इंटू 10⁻³ मीटर मोने. फ्रिंज विड्थ कॅपिटल एक्स लिहितो ना आपण, 2 ब्राईट किंवा 2 डार्क मधलं डिस्टन्स. इफ द ॲपरेटिस इज डिप्ड इंटू वॉटर ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.3. हा एक एक्सपेरिमेंट आहे. हा आहे तसा पाण्यामध्ये डीप केला, त्या पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.33. तर हाऊ मेनी देन चेंज इन फ्रिंज विड्थ विल बी. सो फ्रिंज विड्थ काय चेंज होईल, चेंज इन फ्रिंज विड्थ, फ्रिंज विड्थ चेंज म्हणजे पर्सेंटेज नाही, फक्त चेंज इन फ्रिंज विड्थ विचारलेला आहे. चेंज इन काय लिहिलं, चेंज इन फ्रिंज विड्थ असं आहे. चेंज इन फ्रिंज विड्थ डेल्टा एक्स म्हणतो मी. 2 फ्रिंज विड्थ असेल ना, एक सुरुवातीला एअरमध्ये एक्सपेरिमेंट केला आणि तोच पुन्हा पाण्यामध्ये बुडवलं. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया एअरमधली जी फ्रिंज विड्थ आहे ती x1 म्हणूया, चालेल, आणि पाण्यामधली त्याला x2 म्हणूया. सो x1 आणि x2 मधला डिफरन्स. आता लहान कोण मोठा कोण हे आपल्याला ओळखता येईल, बरोबर. एअरमधली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती, वेवलेंथ किती आहे 6000 आहे. जर हे पाण्यात डीप केलं तर वेवलेंथ काय होणार आहे, कमी होणार आहे ना. ओके, सो साहजिकच फ्रिंज विड्थ कमी होणार आहे बघा, कारण वेवलेंथ आणि फ्रिंज विड्थ एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल ना. सो x इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. हे एकमेकांना कसे आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल ना. त्यामुळे वेवलेंथ कमी झाली, विलॉसिटी कमी होते ना पाण्यात गेल्यानंतर लाईटची. विलॉसिटी कमी झाली की वेवलेंथ कमी झाली, वेवलेंथ कमी झाली की फ्रिंज विड्थ कमी झाली, म्हणजे हा कमीच आहे, म्हणजे हा जास्त आहे. सो हे आपल्याला काढायचं आहे. सो आता x1 तर माहीत आहे 2, पण x2 काढायचा. सो x2 काढला पाहिजे ना. मग हा फॉर्म्युला x2 साठी लिहूया आपण. x2 साठी आपल्याला लॅम्बडा 2 लिहिला पाहिजे, कॅपिटल डी आणि स्मॉल डी आहे तेच लिहिले पाहिजेत, बरोबर का. मग आता लॅम्बडा 2 तर माहीत नाही, लॅम्बडा 1 माहीत आहे फक्त. ओके, मग लॅम्बडा 2 कसा काढायचा बघा. तर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन माहीत आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ फर्स्ट मीडियम टू द वेलोसिटी ऑफ सेकंड मीडियम और लॅम्बडा 1 टू द लॅम्बडा 2. बट दिस इज गिवन 1.33 is equal to lambda 1 is given 6000 Armstrong unit and this is lambda 2. So lambda 2 मिळाला 6000 Armstrong unit divided by this is the value of lambda 2. ला इथं पुट करा. सो x2 is equal to x2 काढतोय ना आधी, नंतर मग तो x1 मधनं वजा करे वाटलं तर. सो लॅम्बडा आहे 6000 Armstrong unit अपॉन 1.33 इंटू हे कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. उलटून गुणाकारात हे असंच होणार ना शेवटी, चालेल का बघा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वॉट, x2. चालेल. आता x1 किती आहे, x1 चा हा फॉर्म्युला कसा येईल, x1 इज इक्वल टू लॅम्बडा 1 कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, आणि हा दिलेला आहे 2 mm. कळतंय का बघा. ओके, सो x1 लिहितो मी इथं. x1 इज इक्वल टू lambda 1 capital D upon small d is equal to 2 mm is given. ओके, सो याच्यावरनं मला सांगा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी किती येईल. आता हे रिअरेंज करायचं आहे फक्त. सो हे 2 mm अपॉन लॅम्बडा 1, लॅम्बडा 1 किती आहे 6000 Armstrong युनिट. ही व्हॅल्यू इथं पुट करूया आपण. सो x2 किती मिळेल बघा
सिक्वेन्सनं तुम्ही लिहून घ्या, मी जागा मिळेल तिथे लिहितोय. सो 6000 हे ॲमस्ट्रॉंग युनिट अपॉन 1.33 हे, आणि कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी बद्दल आपण किती लिहू शकतो, 2 mm अपॉन 6000 ॲमस्ट्रॉंग युनिट. हे कॅन्सल होईल. सो 2 mm अपॉन 1.33 कोण मिळेल, x2 मिळेल. सॉल्व करता येईल ना, सुटेल ते 2 mm अपॉन 1.33. हे काहीतरी व्हॅल्यू येईल ना. सो ही व्हॅल्यू सरळ काय करायची, x1 मधनं मायनस करायचं. x1 किती आहे, 2 mm आहे. सो ही साहजिकच 2 mm पेक्षा लहान येईल ना, कारण 1.33 ने डिवाइड झालं. सो ती नियर अबाउट 1.5 येते. करून बघा तुम्ही, इथे लिहितो आहोत मी. दिस इज 1.5 mm. जवळपास बघा 1.3 हे ना भाग घालवायचा आहे सरळ, नियर अबाउट ती 1.5 येते. सो ही जर मायनस केली तर मग 0.5 mm. सो दिस इज वॉट चेंज इन फ्रिंज विड्थ. चेंज इन फ्रिंज विड्थ, पर्सेंटेज चेंज इन म्हटलं असतं तर काय केलं असतं, ह्याला डिवायडेड बाय x1 केलं असतं, पहिली फ्रिंज विड्थ केली असते आणि त्याला इंटू 100 केलं असतं मगाशी सांगितलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे. पण फक्त चेंज इन म्हटलं की काय, पहिली आणि दुसऱ्यामधली वजाबाकी करायची. मग लहान मोठा कोण हे ठरवायचं आधी. मग इथं फ्रिंज विड्थ वरची मोठी एअरमधली, पाण्यामधली लहान आहे. सो एअरमधली मायनस पाण्यामधली असं लिहूया. ते कशाने ओळखलं आपण, व्हेलॉसिटी आणि वेव्हलेंथवरून. त्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे. सो ऑप्शन 0.5 ए ऑप्शन आहे बघायचं. ए ऑप्शन. फक्त जे काय कॅल्क्युलेशन्स आहेत तेवढे करून बघा, लिहून घ्या इथपर्यंत. नेक्स्ट, राईट डाऊन क्वेश्चन. इफ initial fringe width is x, the distance between screen and slit is increased by 25%. Okay, then distance between two slit is half, then how many times does fringe width increase, question mark. Distance between screen and slit is increased by 25%. ओके, आता दोन व्हॅल्यू तरी आपल्याला इथं कन्सिडर कराव्या लागतील, घ्याव्या लागतील. पहिल्यांदा काय म्हटलं, इनिशियल फ्रिंज विड्थ इज एक्स. दोन कंडिशन्स आहेत बघा, कंपॅरेटिव्हली लिहितो मी इकडं. इकडची फ्रिंज विड्थ आहे ती किती आहे, एक्स आहे असं म्हटलेलं आहे. द डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड स्लिट इज इन्क्रीज्ड बाय 25%. 25% वाढवलं म्हणजे जेवढं आधीचं आहे त्याच्यामध्ये अजून 25% वाढ केली, म्हणजे 125% वाढ केली असं आपण म्हणूया. म्हणजे पहिल्या केसचं डिस्टन्स आहे सपोज d1, दुसऱ्या केसचं डिस्टन्स आहे सपोज d2. ते काय केलं, पहिल्यापेक्षा वाढवलं म्हणजे 125% केलं असं असतं. कुणाच्या, d1च्या. म्हणजेच हे 125 अपॉन 100 इंटू d1. सो इट बिकम्स 1.25 d1. दिस इज गिवन. ऑल्सो स्मॉल डी पण सांगितलं बघा. स्मॉल डी काय केलं, हाफ केलेला आहे. सो स्मॉल डी म्हणूया d2, इकडल्याचा म्हणूया d1. सो पहिल्याच्या हाफ केला म्हणजे d1 अपॉन 2 केला. दिस इज फर्स्ट केस, दिस इज सेकंड केस. सेकंड केसची फ्रिंज विड्थ आपण लिहूया x2. ओके, सो ही x2 काढायची आहे. सो हाऊ मेनी टाइम्स डज फ्रिंज विड्थ इन्क्रीज. सो x2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क x1. सॉरी, ह्याला एक्सच म्हणूया आपण कारण एक्स दिलेलं आहे. x1 म्हणलं तरी चालतं पण एक्स दिले असं आपण म्हणूया. चला, आपला फॉर्म्युला काय बघा, x इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. सो x इज इक्वल टू लॅम्बडा d1 अपॉन स्मॉल डी, पहिली कंडिशन. अँड दुसरी कंडिशन x2 इज इक्वल टू लॅम्बडा d2 अपॉन स्मॉल d2, दुसरी कंडिशन. दोन इक्वेशन्स मिळवले सर. दोन डिवाइड करू, डिवाइड्स. हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे. दोन इक्वेशन्स डिवाइड करूया बाय डिवाइडिंग टू इक्वेशन्स. सो हा x अपॉन x2, पहिल्याला दुसरं डिवाइड करू. लॅम्बडा d1 अपॉन d अपॉन लॅम्बडा d2 अपॉन d. लॅम्बडा तर आपण कॅन्सल करूया. सो d1 अपॉन स्मॉल d, हा d1 असेल, d2 असेल d1 आणि d2 अपॉन कॅपिटल d2. चालेल का बघा. थोडंसं रिव्हर्समध्ये आपण करूया, इथं लिहितो.
सो देअरफॉर x अपॉन x2 इज इक्वल टू थोडे एका साईडला लिहून घेऊया d1 अपॉन d2 d2 अपॉन d1 चालेल, कारण x आणि d मध्ये अपोजिट रिलेशन आलं बघा. इथं x1 आहे हा एक 2 आहे, इथं 2 आहे ना हा 1 आहे. चालेल. नेक्स्ट d1 d2 किती आहे 1.25 d1 इंटू d2 किती आहे हा d1 अपॉन 2 आणि हा d1, हा d1 तर कॅन्सल होईल, हा d1 कॅन्सल होईल. सो 1/25 इंटू हे 1/2 होईल. दिस इज x अपॉन x2. आपल्याला काढायचं आहे कोण x2 काढायचं आहे. सो x2 अपॉन x करूया, रिव्हर्स करूया. हे रिव्हर्स केलं तर हे पण रिव्हर्स होईल. सो x2 इज इक्वल टू 1.25 इंटू 2 म्हणजे 2.5 चालेल का 2.5 आणि हा x इकडे येईल. म्हणजे जी काही दुसऱ्या केसमधली फ्रिंज विड्थ असेल ती पहिल्या केसच्या काय झाली 2.5 पटीनं वाढली, इन्क्रीज झाली. काय केलं बघा, ह्या दोन महत्त्वाच्या कंडिशन समजणं गरजेचं आहे. कुठल्या, जे सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स आहे ज्याला आपण कॅपिटल डी म्हणतो, आणि जे दोन स्लिटमधलं डिस्टन्स आहे ज्याला आपण स्मॉल डी म्हणतो, सोर्समधलं डिस्टन्स आहे ज्याला स्मॉल डी म्हणतो. सो ह्या दोन कंडिशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या समजलं की मग हे मेन इक्वेशन हे दोन इक्वेशनमध्ये तयार केलं, नंतर डिवाइड केलं. अशी बरीचशी इक्वेशन्स एक्झाम्पल्स तुम्हाला समोर येतात फिजिक्समध्ये. दोन कंडिशनचे एक्झाम्पल्स म्हणलं जातं. त्यासाठी मेन फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं असतं आणि त्या दोन कंडिशन्स दिलेल्या माहीत असणं गरजेचं असतं. चला लिहून घ्या इथपर्यंत. नेक्स्ट पुढचा घेऊया क्वेश्चन. थोडासा डिफिकल्ट आहे, नीटचा क्वेश्चन आहे. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट one of the slit is wider than other so that amplitude of the light from one slit is double of that from other slit. दोन स्लिट आहेत, दोन्हीची amplitude कंडिशन आहे, इंटेन्सिटी कंडिशन आहे. If Im be the maximum intensity, the resultant intensity I when they interfere at phase difference phi is given by. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. आपण इंटेन्सिटीचा एक फॉर्म्युला लिहितो बघा फेज डिफरन्स फाय असतानाचा. तो फॉर्म्युला इथं प्रूव्ह करायचा आहे आणि 4 ऑप्शन्सपैकी तो फॉर्म्युला कुठला असेल हे सांगायचं आहे. मी काय करतो, आधी गिवन पॉईंट्स बघा. ॲम्प्लिट्यूडची कंडिशन दिलेली आहे, एका स्लिटची आणि दुसऱ्या स्लिटची ॲम्प्लिट्यूड. सो दुसऱ्या स्लिटची ॲम्प्लिट्यूड ही पहिल्यापेक्षा कशी आहे, डबल आहे असं आपण म्हणूया. म्हणजे A2 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ A1 म्हणूया. ओके, सो ॲम्प्लिट्यूड कंडिशन यात पण मी कन्सिडर करतो A2 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ A0. A1ला फक्त मी A0 म्हटलं इथं. A1 इज इक्वल टू A0. नोटेशन्स डिटेल समजण्यासाठी. नेक्स्ट, आता इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडचं रिलेशन काय असतं. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर, हे माहिती आहे ना. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. मग आता याच्यावरून आपण दोन इंटेन्सिटीज काढू. एक I1 काय येईल मला सांगा. I1 ज्याला आपण I0 म्हणूया, इंटेन्सिटी फर्स्ट I1 I0. ओके, सो A0 स्क्वेअर येईल डायरेक्ट, आपण असं म्हणू, चालेल का बघा. I2 मात्र काय येईल सांगा. I2 म्हणजे याचा स्क्वेअर करायचा. मग याचा स्क्वेअर म्हणजेच काय 4A0 स्क्वेअर. मग A0 स्क्वेअर म्हणजेच I0 आहे, म्हणजेच 4I0 लिहिलं तर चालेल का बघा. चालेल. म्हणजे आपण I1 ची व्हॅल्यू I0 आली आणि I2 ची व्हॅल्यू 4I0 आली बघा. चालेल का बघा, कळतंय का बघा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ I1 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ I2 इन टर्म्स ऑफ I0. म्हणजे I1 आणि I2 दोन इंटेन्सिटीज काढल्या, पहिली इंटेन्सिटी आणि दुसरी इंटेन्सिटी आपण फाइंड आउट केली. आता मी जनरल इक्वेशन लिहितो जे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ते इक्वेशन काय असतं बघा. I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस ट्वाईस ऑफ रूटमध्ये I1 I2 आणि कॉस ऑफ फाय असतं. आता जनरली फाय हा 0 घेतला जातो फेज डिफरन्स. मग कॉस 0 झाल्यावर 1 होतं ना, म्हणून हे जातं, मग एवढंच राहतं बघा. आपण घेतलं होतं मॅक्सिमम इंटेन्सिटीसाठी, पण जनरल इक्वेशन हे इंटेन्सिटीचं असतं. I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस ट्वाईस ऑफ अंडर रूट I1 I2 कॉस ऑफ फाय. आता एक इथं कंडिशन दिली आहे बघा मॅक्सिमम कंडिशनची. इफ Im बी द मॅक्सिमम इंटेन्सिटी, Im बी द मॅक्सिमम इंटेन्सिटी, सो Imax. सो मॅक्सिमम इंटेन्सिटीसाठी फेज डिफरन्स आपण 0 घेतो. कॉस ऑफ फाय किती येणार मग
1 येणार. मॅक्सिमम फेज डिफरन्स आय मॅक्स आठवते का, आय मॅक्ससाठी फक्त एवढाच फॉर्म्युला घेतो इथून इकडचाच, म्हणजे कोण I1 प्लस I2 प्लस 2 रूटमध्ये I1 आणि I2च घेतो. पण आता I1 I2 आपल्याकडे माहीत आहेत बघा. I1 म्हणजे काय I0 आहे, I2 म्हणजे काय 4I0 आहे, प्लस 2 हे रूटमध्ये I1 किती I0 आणि हे 4I0. चालेल का बघा, हे व्यवस्थित समजून घ्या. सो हा आय मॅक्स आहे, याला मी IM म्हणतो, गिवनमध्ये IM म्हटले ना नोटेशन. सो IM किती येईल मला सांगा मग. हा I0 4I0 5I0 प्लस 2 हा अंडर रूट 4I0 स्क्वेअर होणार आहे. चालेल, हे स्क्वेअर रूट सॉल्व केलं की इथं लिहितो पुढे मी, आपल्याला IM मिळेल 5I0 प्लस 2 इंटू हा होईल 2 ऑफ I0. मग हा किती होईल सांगा 5 ऑफ I0 प्लस 4 ऑफ I0, so it becomes 9 of I0. So this is the value of IM. Okay, also we can write I0 is equal to IM upon 9. ही दोन्ही इक्वेशन समजली का बघा. म्हणजे आपण ही कंडिशन कशाची फाइंड आउट केली, मॅक्सिममची कंडिशन फाइंड आउट केली. हे असं आपण लिहू शकतो. म्हणजे आपल्याला IM ची 9 ऑफ I0 व्हॅल्यू ही मिळालेली आहे. आता काय करायचं, हा फॉर्म्युला सिम्प्लिफाय करायचा आहे, कारण ह्या फॉर्म्युलाचं रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे जेव्हा फेज डिफरन्स फाय असेल तेव्हा. म्हणून तो फॉर्म्युला आपण काय करूया, सॉल्व करूया बघा. सो देअरफॉर हाच फॉर्म्युला I इज इक्वल टू I1 किती घेऊया I0 प्लस 4 ऑफ I0 घेऊया, I2 म्हणजे प्लस ट्वाइस रूटमध्ये I0 4 ऑफ I0 आणि इथं मी कॉस फाय असं लिहितो. चालेल का बघा. आता हे सॉल्व करूया आपण, मगाच्यासारखंच हे होईल सगळं. मग 5I0 प्लस 4I0 आणि हे कॉस ऑफ फाय. चालेल का बघा, इथपर्यंत लक्षात येते का बघा. सो आता याच्यामध्ये मी I0 कॉमन घेतो, I0 ठीक आहे, I0 प्लस 4I0. सो I0 प्लस 4I0 प्लस 2 यस बरोबर ठीक आहे. थोडंसं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आन्सरकडे जायचं आहे ना. ठीक आहे, इक्वेशन बरोबर आहे, फक्त चेंजेस बघा. I0 प्लस 4I0 हे आहे तसंच ठेवूया. ठीक आहे, I0 आता हे जे 4I0 आहे म्हणजे टोटल आपण इक्वेशनमधनं काय करूया I0 कॉमन काढूया. So 1 plus it becomes cos phi. Four I0 square. Just a minute. I0 plus 4I0 मी सपोज कॉमन घेतो. सो मला इथं 1 राहील, हे प्लस हे I0 स्क्वेअर आणि I0 स्क्वेअर आणि 4 आहे. सो तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं की ट्वाइस ऑफ I0 होईल आणि हा बाहेरचा. सो 4I0 तिथं 1 प्लस इथं 1च राहील बघा. कळते का बघा, कारण 4I0 राहील ना इथं याच्यासारखं. सो हे 1 आणि मग हे राहिलं काय कॉस ऑफ फाय. येस चालेल का बघा. ही स्टेप मी काय करतोय बघा, लक्ष द्या व्यवस्थित. इथून 4I0 कॉमन घेऊया. सो इथं काय राहिलं 1 राहिला. आता ही टर्म बघा कोण आहे 2 अंडर रूट 4I0 स्क्वेअर आहे. सो 2 बाहेर घ्या 2I0 होईल. सो 4I0 होईल का बघा. सो इट बिकम्स 4I0. म्हणून इथं फक्त कॉस फाय राहिला. सो किती मिळालं I0 प्लस 4I0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस फाय. हे आन्सरकडे जायचं आहे आपल्याला ऑप्शनकडे, म्हणून ही ॲडजस्टमेंट मी करतोय. आता 1 प्लस कॉस फाय बद्दल मी 2 कॉस स्क्वेअर 5/2 पुट करतो. 2 कॉस स्क्वेअर 5/2 ह्या फॉर्म्युल्याबद्दल. फॉर दिस वी कॅन राईट 2 कॉस स्क्वेअर 5/2. ओके, सो इट बिकम्स I0 प्लस, सो हे 4 आणि 2 8 I0 कॉस स्क्वेअर 5/2. चला चेंजेस बघा लक्षात येतात का. सो वी कॅन
मेक दी चेंजेस ॲज पर आवर रिक्वायरमेंट. अजून मी याच्यामध्ये काय करतो, सो I0 आता कॉमन घेतो पुन्हा एकदा. सो 1 + 8 cos स्क्वेअर 5/2. बघा ऑप्शन्सकडे आपण पोहोचतोय. सो 1 + 8 cos स्क्वेअर 5/2 चेक करा. डी ऑप्शन दिसतोय का बघा. आणि I0च्या बाहेर तिथं काय लिहिलं, Im/2 लिहिले बघा. तर I0 बद्दल आपण Im/2 चालेल पुट केलं तर. सो देअरफॉर I इज इक्वल टू, ह्याच्याबद्दल मी 9 बघा, हे I0 म्हणजे Im/9 ना, ते आपण इथं पुट करूया. आणि 1 + 8 cos स्क्वेअर 5/2. सो दिस इज द रिक्वायर्ड फॉर्म्युला. फॉर्म्युला मिळत गेला आपल्याला हे सगळे चेंजेस केल्यामुळं. आणि हा जर फॉर्म्युला तुम्ही चेक केला तर डी ऑप्शन करेक्ट आहे. थोडंसं इथं कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा ट्रिक लक्षात आली पाहिजे की काय नक्की करायचं आहे. त्यासाठी ऑप्शन्स महत्त्वाचे असतात, ऑप्शन्सकडे आपल्याला जायचं असतं, म्हणून हे रिक्वायर्ड चेंजेस आपण करत असतो. बघा समजलं का सगळ्यांना? व्यवस्थित लिहून घ्या. नीटचा ॲक्च्युली हा क्वेश्चन आहे. चला पुढचा एक क्वेश्चन बघूया. थोडासा लेंदी पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. द इंटेन्सिटी ॲट द मॅक्सिमम इन ए यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इज I0. एक मॅक्सिमम Imax दिलेला आहे I0. डिस्टन्स बिटवीन टू स्लिट इज स्मॉल d 5 लॅम्बडा, where lambda is the wavelength of light used in the experiment. What will be the intensity in front of one of the slits on the screen placed at the distance capital D is equal to 10 times small d? What will be the intensity in front of one of the slits on the screen? What will be the intensity? I विचारलेला आहे. I थोडासा याचा सेटअप आपण पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊया. S1 S2 म्हणूया आपण याला. एक पॉइंट मिळतोय फॉर एक्झाम्पल, हे आपल्याला इथपर्यंत थोडंसं माहीत आहे. पाथ डिफरन्स हा स्मॉल डी असतो ना, आणि स्मॉल डी दिलेला आहे बघा, 5 लॅम्बडा दिलेला आहे. सो डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा माझ्याबरोबर. हा सेंटरचा पॉईंट आहे, हा पॉईंट P मिळाला असं आपण म्हणूया. याला आपण तो पॉईंट P जो आहे तो D/2 या डिस्टन्सवरती आहे असं आपण म्हणूया. सो याला आपण xn म्हणू. सो D/2 म्हणतो मी. हा जनरली इथं मिळतोय पॉईंट P, लाईक दिस असं आहे हे. सो दिस इज वॉट xn अशी कंडिशन आहे D/2. कॅपिटल D ची कंडिशन आहे 10D असं आहे. ओके, आता आपल्याला पाथ डिफरन्स माहिती आहे. पाथ डिफरन्स, एकतर पाथ डिफरन्स आपण S2P मायनस S1P असाही लिहू शकतो, किंवा पाथ डिफरन्स डेल्टा एक्स मी किती लिहितो बघा. सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू जसा फ्रेंच विडचा फॉर्म्युला वेवलेंथचा फॉर्म्युला लिहितो, कारण पाथ डिफरन्स म्हणजे वेवलेंथच असते ना. सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू xn D अपॉन कॅपिटल D लिहिलं तर चालेल. लॅम्बडा इज इक्वल टू xd/d अशा टाईपमध्ये आपण पाथ डिफरन्स हा लिहू शकतो. आता xn म्हणजे काय, स्मॉल d/2 आहे. कॅपिटल D म्हणजे काय 10D आहे. सो आणि स्मॉल d पण 5 लॅम्बडा दिलेला आहे. सो या सगळ्या व्हॅल्यू जर पुट केल्यास तर हे d/2, स्मॉल d आहे 5 लॅम्बडा आणि कॅपिटल D आहे 10D. D ला D तर कॅन्सल होईल. ओके, सो हे 5 लॅम्बडा अपॉन 20 होईल. सो इट बिकम्स λ/4 होईल का बघा, चालेल का? सो आपल्याला हा पाथ डिफरन्स मिळतो λ/4. आपल्याला एकतर इंटेन्सिटी काढायची आहे. आता पाथ डिफरन्स इथे लिहितो बघा मी. पाथ डिफरन्स आणि इथं फेज डिफरन्स लिहूया आपण. ओके, जर λ/4 पाथ डिफरन्स असेल तर फेज डिफरन्स किती, कसा काढायचा बघा. आपण ट्वाइस n λ/2 पाथ डिफरन्स असेल तर ट्वाइस n पाय फेज डिफरन्स असतो, हे बघितलं होतं कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये, आठवते का बघा. ओके, कन्स्ट्रक्टिव्हची कंडिशन आहे, मॅक्सिमम म्हणलेला आहे. सो एवढा पाथ डिफरन्स असेल तर एवढा फेज डिफरन्स असतो बघा. म्हणजे λ/2 ला पाय फेज डिफरन्स असणार आहे. मग λ/4 ला किती असेल तर π/2 असेल का बघा रेडियन मध्ये, म्हणजेच 90 डिग्री असेल का बघा. हे व्यवस्थित टेबल एवढा लिहून घ्या.
पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स आहे. कन्सेप्च्युअली कळतोय का बघा. म्हणजे फेज डिफरन्स फायची व्हॅल्यू आहे की आपण इथं काढून ठेवली ह्या दिलेल्या आलेल्या कंडिशनवरनं. समजलं. सो फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू 90 डिग्री. नाउ आय इज इक्वल टू व्हॉट. आय इज इक्वल टू आय मॅक्स कॉस स्क्वेअर फाय अपॉन 2. नाउ व्हॉट इज आय मॅक्स. I0 दिलेला आहे. I0 cos square phi upon 2. So we can write I0 cos square phi is the 90 degree, so it becomes 45. Okay, so we can solve this. Cos 45 आपण घेऊ शकतो 1 upon root 2 and we get I0 upon 2. So this is the actual answer. बघा म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हचीच कंडिशन इथं आलेली आहे. फक्त पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सचा एक इथं पॉईंट आला आणि त्याच्यावर आपण फाइंड केलं. सो ऑप्शन I इज इक्वल टू I0 अपॉन 2. बी ऑप्शन इज करेक्ट. बघा व्यवस्थित हे सगळे क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स लिहून घ्या. सो दीज आर सम रिलेटेड क्वेश्चन्स विथ द वेव्ह थिअरी ऑफ लाईट, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन्स. काही मग मिसलेनियस मधले हे क्वेश्चन्स होते. याच्या आधी सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स न्यूमेरिकल्स आपण डिस्कस केलेले आहेत. सगळं व्यवस्थित बघा. मोठा टॉपिक आहे, वेटेजही तितकंच जास्त आहे, इम्पॉर्टन्सही त्याचा तितकाच आहे. त्यामुळं हा व्यवस्थित करा, अभ्यास करा. काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा, आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. आपण थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरला एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत थँक्यू सो मच.